वेलकम स्टुडंट्स टू मेहरे कोचिंग क्लासेस. आज आपण 9th सायन्सचा लॉज ऑफ मोशन पाहणार आहे. लॉज ऑफ मोशन म्हटलं तर मोशन या ची डेफिनेशन आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागणार आहे. मोशन म्हणजे काय? आता मोशन म्हणजे साध्या भाषेत आपण म्हणू शकतो चेंज इन पोझिशन. पोझिशन जेव्हा बदलल्या जाते, लक्षात घ्या, चेंज इन पोझिशन. चेंज इन काय? पोझिशन. यालाच आपण मोशन म्हणतो मुलांनो. मग चेंज इन पोझिशन म्हणजे काय? जसं तुम्ही सध्या घरी आहे, होम मध्ये आहे, ठीक आहे, आणि होम मधून आपण स्कूलमध्ये गेलो तर तुमची पोझिशन जी आहे ती बदलली. फ्रॉम होम यू आर गोइंग टू स्कूल. तुम्ही घरी होते, घरून कुठे गेले? शाळेमध्ये गेले. तर शाळेमध्ये गेल्यावर आपली पोझिशन बदललेली आहे. तर अशीच चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू देअर सराउंडिंग. सराउंडिंग सोबत ती पोझिशन बदलली पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो? मोशन. पहिली डेफिनेशन आहे आपल्या या चॅप्टरमध्ये महत्वाची, कारण चॅप्टरचं नाव जे आहे आपलं जे ते आहे लॉज ऑफ मोशन. सगळ्यात पहिले आपण पाहू, ठीक आहे. आता मोशन म्हणजे काय? द चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. पहा, द चेंज in position, the change in position of the object with their surrounding, is called as motion. मोशनचे बरेच एक्झाम्पल आहे. एखादा ऑब्जेक्ट त्याच्या सराउंडिंग सोबत जर त्याची जागा बदलत असेल तर त्याला मी काय म्हणतो? मोशन. चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ देअर सराउंडिंग इट इज कॉल्ड एज काय? मोशन. त्याला आपण मोशन म्हणतो. ही झाली आपली पहिली डेफिनेशन. आता आपण पाहणार आहे दुसरी डेफिनेशन. दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाहणार आहे ती आहे तुमची डिस्प्लेसमेंटची आणि डिस्टन्सची. तर पहिले आपण त्याच्यातली बघणार आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? सेकंड आपण बघणार आहे मेन महत्वाचा मुद्दा जो आहे तो डिस्टन्स, ठीक आहे. आता हा आहे मुलांनो इनिशियल पॉइंट. आणि हा आहे फायनल पॉइंट. हा काय आहे मुलांनो? फायनल पॉइंट. पहा, हा आहे इनिशियल पॉइंट, हा आहे फायनल पॉइंट, ठीक आहे. आपण बघत आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय एक्झॅक्टली, ठीक आहे. इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट याच्यातली ऍक्च्युअल पाथ जी बॉडी फॉलो करणार आहे. द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द बॉडी फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द बॉडी फ्रॉम इनिशियल पॉइंट टू काय? फायनल पॉइंट. तर यालाच आपण म्हणतो डिस्टन्स. इट इज कॉल्ड एज डिस्टन्स. काय म्हटलेलं आहे पहा, एक आपला सुरुवातीचा पॉइंट आहे. इनिशियल म्हणजे सुरुवातीचा आणि फायनल म्हणजे काय? शेवटचा पॉइंट. तर या इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं जे अंतर असते मुलांनो, जे बॉडी फॉलो करते त्याला आपण म्हणतो काय? त्याचा डिस्टन्स. इट इज कॉल्ड एज डिस्टन्स. आलं लक्षात? पहा, आता डेफिनेशन व्यवस्थित लिहून घेऊ आपण. द actual path followed by body between initial point and final point. Initial point and final point, ठीक आहे. फायनल पॉइंट ऑफ मोशन इज कॉल्ड एज डिस्टन्स. याला डिस्टन्स म्हणतात मुलांनो. काय म्हणते पहा, ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द बॉडी बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इट इज कॉल्ड एज डिस्टन्स. तर हा बेस आहे मुलांनो. तुम्ही जेव्हा 10th मध्ये जाता त्याच्यासाठी बेस हा महत्वाचा आहे. तर पहिली डेफिनेशन झाली मोशन.
चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग और विथ देअर सराउंडिंग. दुसरी झाली डिस्टन्स द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द काय बॉडी बिटवीन इनिशियल पॉइंट अँड काय फायनल पॉइंट ऑफ मोशन. इट इज कॉल्ड ॲज काय डिस्टन्स. यालाच आपण डिस्टन्स म्हणतो. डिस्टन्सला तुम्ही एक्स किंवा एस न डिनोट करता मुलांनो. डिस्टन्स इज डिनोटेड बाय एक्स और एस. इट इज डिनोटेड बाय एक्स और एस यांना आपण डिनोट करतो. त्याचबरोबर या डिस्टन्सचं युनिट सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर याच्यामध्ये आपण पाहतो 2 युनिट असतात तुमचे. ठीक आहे. एक असते सीजीएस आणि एक असते एसआय. ठीक आहे. तर इकडे पाहू आपण ते युनिट्स. ओके. याचं एसआय युनिट असते स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट दॅट इज मीटर आणि सेंटीमीटर ग्रॅम सेकंड युनिट दॅट इज सेंटीमीटर. हे तुम्हाला पुढे 11th-12th मध्ये कामा पडणार आहे. सो सेकंड डेफिनेशन झाली आपली काय डिस्टन्स. द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द बॉडी बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट ऑफ द मोशन इट इज कॉल्ड एज काय डिस्टन्स. यालाच आपण डिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन. हा जो आहे हा बेस आहे. पहिले चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहे. नंतर चॅप्टर म्हणजे काय तर महत्वाचे पॉइंट्स पहिले आपण घेणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता पहा याच्यानंतर आहे स्पीड. ठीक आहे. आपली तिसरी डेफिनेशन. बेसिक डेफिनेशन्स आहेत ह्या चांगल्या घ्या तुम्ही करून. स्पीड. नाव व्हॉट इज स्पीड. आता स्पीड म्हणजे काय. आता आपण म्हणू शकतो की स्पीड एक्झॅक्टली कसं घ्यायचं आहे. ठीक आहे. एक बॉडी आहे ती ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत जाते. एक बॉडी आहे जी ए पोझिशन पासून आपण समजा आता मुलगा घेऊ. मोहित नावाचा मुलगा आहे. तो ए पासून बी पर्यंत विदिन 5 मिनिट्स जाते. आणि सुजल नावाचा मुलगा आहे जो ए पासून बी पर्यंत फक्त 2 मिनिट्स मध्ये जाते. तर तुम्ही सांगू शकता की स्पीड याच्यामध्ये कोणाचा जास्त आहे. याला हा टाइम कव्हर करण्यासाठी 2 मिनिट्स लागत आहे. याला हा टाइम कव्हर करण्यासाठी 5 मिनिट्स लागत आहे. बरोबर आहे. इथं 2 मिनिट्स इथं 5 मिनिट्स. याचा स्पीड हा जास्त आहे. मग आता स्पीड कॅल्क्युलेट कसं करतो आपण. तर स्पीड आपण कॅल्क्युलेट करतो. सेम डिस्टन्स इज कवर्ड बाय दिस 2 स्टुडंट्स. सेम डिस्टन्स इज कवर्ड बाय दिस 2 स्टुडंट विदिन अ सेम टाइम बट नॉट अ सेम टाइम. इथं बा 5 मिनिट्स आहे. इथं 2 मिनिट्स आहे. अलग अलग टाइम आहे. याला कमी टाइम लागला. याला काय लागला जास्त टाइम लागला. डिस्टन्स सेम टाइम कमी जास्त. मग जो कमी वेळेत गेला त्याचा स्पीड काय जास्त आहे. म्हणजे स्पीड म्हणजे काय. आता हे झालं कॉमन उदाहरण आपलं. आता स्पीड म्हणजे काय सगळ्यात पहिले. ठीक आहे. द डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी the distance covered by body within the distance covered by body within a given time it is called as speed. हे मुलांनो जे डेफिनेशन आहे ही तुमची बुक मधली आहे किंवा आपण जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामधली आहे. डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी विदिन अ टाइम किंवा विदिन अ गिव्हन पेक्षा विदिन अ युनिट टाइम. युनिट म्हणजे 1. ठीक आहे. एकक म्हणतो आपण त्याला युनिट टाइम. इट इज कॉल्ड एज काय स्पीड. याला म्हणतो आपण स्पीड. मग स्पीडचा काय फॉर्म्युला येणार आहे मुलांना. मग स्पीडला आपण इथंच डिफाईन करू शकतो. नाव स्पीड इज नथिंग बट स्पीड इज डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स डिवायडेड बाय काय मुलांना टाइम. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. नाव व्हॉट इज युनिट ऑफ स्पीड. तर स्पीडचं युनिट काय असते आपलं. तर एसआय युनिट असते स्पीडचं मीटर पर सेकंद आणि सीजीएस युनिट असते मुलांनो सेंटीमीटर पर सेकंद. हे सगळे आपल्याला समोर कामा पडणार आहे 10th मध्ये 12th मध्ये. त्यामुळे इथे चांगले करायचे. हे दिसत नाही आहे. आपण इकडे घेऊया. ठीक आहे. तर स्पीडचं युनिट आहे एसआय युनिट जे आहे ते मीटर पर सेकंद आणि सीजीएस युनिट जे आहे ते सेंटीमीटर पर सेकंद. हे सुद्धा मी नंतर डीप मध्ये सांगेलच. तर आपली तिसरी डेफिनेशन झाली स्पीडची. पहिली काय होती पहिली डेफिनेशन आपली. काय घेतलं आपण मोशन. चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. दुसरी काय घेतली होती आपण डिस्टन्स. ठीक आहे.
डिस्टन्स म्हणजे इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत ऍक्च्युअल कव्हर केलेली पाथ किंवा ऍक्च्युअल फॉलो केलेली पाथ, त्याला म्हणायचो डिस्टन्स. तिसरं स्पीड. स्पीड म्हणजे काय? द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी विदिन युनिट टाइम. एका युनिट टाइम मध्ये जी बॉडी कव्हर करते डिस्टन्स, त्याला म्हणतो आपण स्पीड. स्पीड इज नथिंग बट द डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स आणि टाइमचा रेशो असतो मुलांना स्पीड. इट इज कॉल्ड ॲज रेशो ऑफ स्पीड. वेलॉसिटी आता ठीक आहे. आता स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये फरक काय आहे आपल्याला, ठीक आहे, ते पाहायचं. स्पीड आणि वेलॉसिटी सर्व सेम असते याच्यात. मुलांनो आता आपण पाहणार आहे फोर्थ डेफिनेशन वेलॉसिटी. काय फरक आहे आपला स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये? सेम म्हणतो आपण, डेफिनेशन मध्ये सुद्धा सेम असते. एक लक्षात घ्यायचं, साधं आपलं एक असते की स्पीड जी आहे त्याला डायरेक्शन नसतो मुलांना, ज्याला डीप मध्ये अजून आपण समोर घेणार आहे. आणि वेलॉसिटी आहे जी ती डायरेक्शन त्याच्यामध्ये असते. डायरेक्शन असते म्हणजे काय? स्पीड इज डायरेक्शनलेस अँड वेलॉसिटी इज विथ डायरेक्शन. सो आता वेलॉसिटी म्हणजे काय? तर तेच आपलं द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी. द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी. डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी. बाय द बॉडी. पहा, द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी इन अ डायरेक्शन, कोणत्या तरी डायरेक्शन मध्ये, इन अ डायरेक्शन इन युनिट टाइम. युनिट टाइम यामध्ये जो शब्द आहे मुलांनो, तो शब्द कोणता महत्वाचा आहे? डायरेक्शन महत्वाचा आहे. काय म्हणते? द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी, ते सेमच आहे. इन अ डायरेक्शन हा महत्वाचा शब्द आहे याच्यात. डायरेक्शन इन अ युनिट टाइम, युनिट टाइम मध्येच करत आहे, त्यालाच आपण म्हणतो इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणत आहे? वेलॉसिटी. द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी इन अ डायरेक्शन, एका स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर इन युनिट टाइम इट इज कॉल्ड एज काय? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला पहा मुलांनो. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. हा आलाय, पण या डिस्टन्सला स्पेसिफिक डायरेक्शन असते मुलांनो. या डिस्टन्सला स्पेसिफिक डायरेक्शन असते. युनिट्स मध्ये आपण पाहतो, आता युनिट्स मध्ये काही फरक नाही आहे. याचा युनिट जे आहे वेलॉसिटीचं ते आहे तुमचं मीटर पर सेकंद, आणि सीजीएस युनिट जे आहे ते आहे सेंटीमीटर पर सेकंद. याची लिंक तुमची जी आहे ती एकदम व्यवस्थित होणार आहे. ज्यांचं 9 स्किप झालेलं आहे लॉकडाऊनमुळे ते याची स्टडी करू शकतात. ठीक आहे, आता याच्यानंतरची आपली 5वी डेफिनेशन राहणार आहे युनिफॉर्म मोशन. इट इज युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय? तर आपण पाहतो मुलांनो की युनिफॉर्म म्हणजे एकसारखा. जसं तुम्ही स्कूलचा युनिफॉर्म घालता, युनिफॉर्म का म्हणतात त्याला? सगळे जण जे आहेत ते एकसारखे दिसले पाहिजे, त्याच्यासाठी आपण त्याला युनिफॉर्म म्हणतो. तर तशाच पद्धतीनं आपण सांगू शकतो की युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन काय असणार आहे. ठीक आहे, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. नाउ व्हॉट इज युनिफॉर्म मोशन? सगळ्या ह्या ज्या डेफिनेशन आहेत मुलांनो त्या IMP डेफिनेशन आहेत. युनिफॉर्म मोशन. नाउ व्हॉट इज युनिफॉर्म मोशन? ठीक आहे, आता युनिफॉर्म मोशन मध्ये तुम्ही पाहणार आहे अशी मोशन ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्सेस कव्हर करतो इक्वल इंटरव्हल्स मध्ये. ठीक आहे, द मोशन पहा, द मोशन इन which the object covers equal distances in equal time interval is called as युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन मुलांनो, युनिफॉर्म मोशन काय? युनिफॉर्म मोशन पहा, द मोशन इन which ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. ऑब्जेक्ट जे कव्हर करत आहे इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल, तर त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म मोशन. ठीक आहे, हे आहे युनिफॉर्म मोशन.
आता युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तर पेंड्युलमची मोशन म्हणू शकतो मी. ठीक आहे. आता इथं पहा पेंड्युलम काय असतो मुलांनो, हा आहे आपला पेंड्युलम. ठीक आहे. जो तुमच्या क्लॉक मध्ये असतो, जर तुम्ही लॅब मध्ये पाहिलेला असेल तिथं सुद्धा असतो पेंड्युलम. पेंड्युलमची ही मेन पोझिशन आहे मुलांनो. हा इकडे जेवढं अंतर त्याला इकडे जातो, जेवढा याला टाइम लागतो तो वापस येताना तेवढाच टाइम लागतो. तर याला आपण म्हणू शकतो युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. किंवा मेन पोझिशनच्या इकडे जेवढा त्याला वेळ लागतो वापस येतानाही तेवढाच त्याला लागतो. तर याला आपण म्हणू शकतो युनिफॉर्म मोशन. दिस इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. आता यावरूनच एक डेफिनेशन तयार होते नॉन युनिफॉर्मची, जागच्या जागीच इथच्या इथंच, इझिएस्ट वे. ठीक आहे. पहा युनिफॉर्म मोशन व्हॉट इज द मोशन इन विच ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. अशी मोशन ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट कव्हर करतो इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल, त्याला मी म्हणतो नक्कीच काय, युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. हे आलं युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन मध्ये आपण पाहतो की तो डिस्टन्सही इक्वल असतो आणि तो टाइमही इक्वल असतो. आता यालाच आपण कन्व्हर्ट करू नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. आता इथंच मी 6 नंबर देतो आणि हे घेतो नॉन युनिफॉर्म मोशन. नाउ व्हॉट इज द डिफरन्स, काय डिफरन्स आहे. द मोशन इन व्हिच ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल असं दिलेलं आहे. इक्वल डिस्टन्स कव्हर करतो इक्वल टाइम इंटरवल मध्ये, हे काय आहे तुमचं युनिफॉर्म. पण आता नॉन युनिफॉर्म मध्ये काय, अनइक्वल डिस्टन्सेस. हे डिस्टन्स बदलते मुलांना फक्त. ठीक आहे. इट चेंजेस द डिस्टन्स नॉट द टाइम इंटरवल. टाइम इंटरवल नाही बदलत, तो डिस्टन्स बदलते. ठीक आहे. मग या इक्वल शब्दाच्या जागी मी फक्त चेंज करणार आहे अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. इट इज कॉल्ड ॲज, त्यालाच आपण म्हणणार आहे नॉन युनिफॉर्म मोशन. इट इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म मोशन. असं आहे मुलांना हे पहा. नॉन युनिफॉर्म मोशन, द मोशन इन विच ऑब्जेक्ट कव्हर्स unequal distances. What is unequal distances? In equal time interval it is called as non-uniform motion. आणि नॉन युनिफॉर्म मोशन भरपूर असतात. लक्षात, भरपूर नॉन युनिफॉर्म मोशन आहे, त्याचे एक्झाम्पल्स भरपूर आहेत. तर असे आपण आज सुरुवात केलेली आहे 9th याला 6 डेफिनेशन्स घेऊन एक चॅप्टर आपला लॉज ऑफ मोशन सुरू केलेला आहे. या 9th कनेक्टेड राहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करून ठेवायचे आहे. ठीक आहे. तर इथं आपण पुन्हा भेटू.